श्री मार्कंडेय भवनासाठी तेलंगणा सरकारनं 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलंय। पद्मशाली समाजाचं आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या नावानं अक्कलकोट रोड परिसरातील समाजाच्या मालकीच्या जागेत भव्य मार्कंडेय भवन उभारण्यात येणार आहे। या महत्त्वाच्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी तेलंगणा सरकारनं 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याबाबतचे अधिकृत आदेशही जारी करण्यात आले आहेत। तेलंगणा सरकारकडून मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच मार्कंडेय भवनाचं काम सुरू करण्यात येणार आहे। या भवनामुळे पद्मशाली समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। विधानसभा निवडणूक प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्याकडे पद्मशाली समाजाच्या श्री मार्कंडेय भवनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची ठाम मागणी केली होती। त्यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं। यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत हा निधी मंजूर करून घेतला। त्यांच्या प्रयत्नांमुळे तेलंगणा सरकारकडून निधी वितरित करण्याचे आदेश काढण्यात आले असून त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनामार्फत केली जाणार आहे। या निधीमुळे पद्मशाली समाजाला स्वतःचं हक्काचं, सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेलं श्री मार्कंडेय भवन मिळणार असून समाजात समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी तेलंगणा सरकार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तसंच खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त केले। तेच तेलंगणा सरकारने गतवर्षी विधानसभेच्या निवडणुकीवेळेला तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी यांनी या निवडणुकीत जाहीर केलं होतं की बाबा मार्कंडेय भवनसाठी पद्मशाली ज्ञाती संस्थेने जी मागणी केलेली 1 कोटी रुपये मी जाहीर करतो असं घरकुल आणि पद्मशाली सभेत सांगितलं होतं। त्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी माननीय खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा, हैदराबाद इथे गेलो होतो। त्यावेळी ताबडतोब त्यांनी तिथल्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला सांगितलं की बाबा तुम्ही त्यांना ताबडतोब जीवपत्र देऊन टाका म्हणून। ताबडतोब तिथल्या सेक्रेटरीने थोडं काही अवधी लावलं आणि गेल्या आठवड्यात पुनश्च रेवंत रेड्डी यांचा प्रणितीताईंना फोन आला की बाबा तुमचे 1 कोटी रुपये चेक मंजूर झालेला आहे, तर त्वरित सोलापूर कलेक्टरशी संपर्क साधून वरील रक्कम बांधण्यासंबंधी बोलता करून घ्या असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे काल आम्हाला पद्मशाली ज्ञाती संस्थेला तेलंगणा सरकारचं 1 कोटी रुपये मंजुरीचं पत्र प्राप्त झालेलं आहे आणि ह्या कामी माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांचं मोलाचं योगदान आहे। अक्कलकोट रोड येथे आमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेची जमीन आहे, त्या ठिकाणी वरील मार्कंडेय भवन बांधणार असून या भागात तुळजापूर, पंढरपूर, घाणगापूर, अक्कलकोट या जे तेलंगणातील लोक येतात, अनेक लोकांना राहण्यासाठी सोय म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे 50 खोल्याचं बांधकाम करून वर ऑडिटोरियम हॉल बांधणार आहे। त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सोय करण्यात येणार आहे। त्याला अंदाजे 3 ते 4 कोटी रुपये खर्च येणार असून राज्याचे अर्थमंत्री महाराष्ट्राचे श्री अजितदादा पवार यांच्याकडे सुद्धा 1 कोटी रुपये निधी आणण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत।